साल 1952 भारतात एक बाप आपल्या मुलाला घेऊन रडत होता, कारण त्याच्या मुलाचे पाय कायमचे थांबले होते. हे फक्त त्या एका बापाचं दुःख नव्हतं, दरवर्षी लाखो बाप असेच रडायचे. मग एक दिवस एक संघटना आली, घरोघरी गेली आणि त्या बापांचे अश्रू पुसले. नमस्कार, मी अश्विनी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे त्या एका संघटनेची गोष्ट, जी ठरवते तुमच्या मुलाला कोणती लस मिळणार, जी जाहीर करते जग कोणत्या साथीच्या रोगाच्या उंबरठ्यावर आहे आणि जी तुमच्या नकळत तुम्हाला दशकानुदशक जगवत आली आहे. ही गोष्ट सुरू होते 78 वर्षांपूर्वी उद्ध्वस्त झालेल्या जगापासून. सन 1948, दुसरं महायुद्ध नुकतंच संपलेलं, शहर जळालेली, माणसं हरवलेली, पण त्याहून भयंकर होतं ते युद्धानंतर पसरलेला आजार. मलेरिया, टीव्ही आणि कॉलेरा यांसारख्या आजारांनी जगाला विळखा घातला होता. हे आजार विचारत नव्हते तू कोणत्या देशाचा आहेस, ते फक्त एकच काम जाणत होते, माणसाचा जीव घेणं. 7 एप्रिल 1947 रोजी स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये जगातले 61 देश एकत्र आले आणि एका ऐतिहासिक करारावर सह्या झाल्या आणि जन्म झाला WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा. त्याचं उद्दिष्ट फक्त आजार बरे करणं नव्हतं, तर जगातल्या प्रत्येक माणसाला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम बनवणं हे होतं. एक गोष्ट जी प्रत्येक भारतीयाला अभिमान देईल, WHOचं पहिलं प्रादेशिक मुख्यालय उघडलं ते आपल्या भारताची राजधानी दिल्ली आहे. WHOचं नाव घेतलं की भारतीयांच्या ओठावर फक्त एकच वाक्य येतं, 2 बूंद जिंदगी. ही फक्त एक जाहिरात नव्हती, तर एक लढाई होती. 1990च्या दशकात भारतात दरवर्षी 2 लाखाहून जास्त मुलं पोलिओने अपंग व्हायची. हे ऐकूनच अंगावर काटा येतो नाही का? WHO आणि भारत सरकारने मिळून एक मोहीम राबवली. उन्हातान्हात, घरोघरी, रेल्वे स्टेशनवर प्रत्येक मुलापर्यंत पोलिओच्या डोसचे 2 थेंब पोहोचवण्यात आले आणि 2014 साली भारत पोलिओमुक्त झाला. कोरोना काळात याच WHOने जगभरातल्या शास्त्रज्ञांना एकत्र आणले, लस संशोधनाला गती दिली, मास्क, सॅनिटायझर, लसीचे नियम सगळं याच संघटनेने ठरवलं. WHOवर टीकाही झाली. काहींनी म्हटलं माहिती उशिरा दिली, तर काहींनी राजकीय दबावाचा आरोप केला. पण एक गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही, व्हायरसला पासपोर्ट नसतो, ते देशाची सीमा ओळखत नाही. आणि म्हणून आज जगातला प्रत्येक डॉक्टर आणि प्रत्येक सरकार WHOच्या मार्गदर्शनाशिवाय एक पाऊलही टाकत नाही. कारण आरोग्य हा एकट्या देशाचा नाही, तर संपूर्ण मानवजातीचा प्रश्न आहे. आज 2026 मध्ये नवे व्हायरस येत आहेत. हवामान बदलाचे परिणाम थेट आरोग्यावर दिसत आहे. जग पुन्हा एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. अशा वेळी जागतिक आरोग्य दिन आपल्याला एकच संदेश देतो, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. त्यामुळे दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप ही खरी गुंतवणूक आहे. उद्याचा विचार करून आजच स्वतःला प्राधान्य द्या. जर WHO नसती तर कोणती लस किती सुरक्षित आहे आणि कोणता आजार किती धोकादायक आहे हे ठरवणारा ठोस आधारच नसता. 7 एप्रिल ही तारीख आपल्या सुरक्षित आणि निरोगी भविष्याची जाणीव करून देते आणि याच निमित्ताने एक छोटी पण महत्वाची आठवण, आपलं आरोग्य हे फक्त आपल्या सवयीने नाही, तर आपल्या परिसरावरही अवलंबून असतं. मोकळ्या जागेत कचरा टाकणं, नद्या नाल्यांवर घाण करणं हे फक्त पर्यावरणाला नाही, तर थेट आपल्या आरोग्यालाही धोका निर्माण करतं. अशाच कचऱ्यामुळे अनेक आजार पसरतात. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करूयात, कचरा योग्य ठिकाणी टाकूयात, स्वच्छता राखूयात आणि आपल्या आसपासच्या लोकांचं आरोग्य जपूयात. WHO बद्दल तुमचं मत काय आहे? कोरोना काळात त्यांनी उचललेली पाऊलं तुम्हाला योग्य वाटली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा मुद्दा आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.